थोडं पुढं आल्यानंतर आहे ना, त्या वॉच टॉवर होतं ना, वॉच टॉवर पासून पुढं आल्यानंतर आहे ना आपल्याला आहे ना इथे पहिली शिडी बघायला भेटती. ही शिडी आहे ना बसवायच्या आधी आहे ना लोक आहे ना ह्या शिडीचा आहे ना जुन्या शिडीचा वापर करायचे. आणि इथून वरती आल्यानंतर इथं बघा आपल्याला आहे ना कातळात कोरलेल्या ना पायऱ्या बघायला भेटतात. आणि हे दरवाजा चढून यायला ही अशी वाट. पाल बघा केवढी मोठी बाई. जाणार का खाली? थांब बाई, त्याला बोलून अंगावी जागोजागी थांबून पाणी प्यावं लागते. इथं बघू शकता म्हणजे कोणाचा फटका एवढा जोरात बसायला लागलाय ना सध्या. थोडं जरी चाललं ना की असं वाटतंय ना थांबावं पाणी प्यावं. सुप्रभात मंडळी, मी राहुल प्रतापराव गावडे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मिस्टर गावडे पाटील. तर आज आहे शनिवार म्हटलं की आपला आहे ना नवीन एखादा ट्रेकिंगचा प्लॅन रेडीच असतोय. तर आजचं आपलं टार्गेट आहे सुधागड. तर आज आपल्यासोबत आहे ना ट्रेकिंगसाठी आपल्यासोबत आहे ना हरीश आहे. हरीश ज्याला तुम्ही आपल्या बऱ्याचशा व्लॉगमध्ये बघितला असेल, तसा हा लातूरचा आहे, आपला मित्र आहे, खास मित्र आहे आपला. तो आपल्यासाठी आपल्यासोबत या ट्रेकसाठी आलेला आहे. तर इथं आहे ना तुम्ही बघू शकता, इथं लिहिलेलं आहे, इथे ना तुम्ही आहे ना जे अष्टविनायकापैकी आहे ना जे बल्लाळेश्वर, पालीचं बल्लाळेश्वर, तिथून आहे ना पुढे ना 9 किलोमीटर आल्यानंतर आहे ना आपल्याला ना इथे ना सुधागडची ही पाटी भेटते. तर इथूनच आपल्याला आहे ना आतमध्ये जायचं आहे सुधागडला जायला. चला आता आहे ना इथून आहे ना आम्ही आतमध्ये जातो आणि आज आहे ना तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सुधागडची ना पूर्ण माहिती मिळणार आहे तुम्हाला. तर चला आजच्या आपण ना आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. 15, 16, 17, 18, 19, 22, 23, 24. आता एकाच बाजूला होत्या फास्ट मोठा तुम्ही बघितलं जी कमान होती त्या कमानीपासून आपण पुढे आल्यानंतर आहे ना दर्यागाव लागतं आपल्याला. तिथे बघा आपल्याला शाळा बघायला भेटतात. आता शाळेतल्या मुलांचा तुम्ही डान्स वगैरे बघितला असेलच. त्याच शाळेच्या समोरून आहे ना आपल्याला इकडून जायचं आहे सरळ गडावर जाण्यासाठी. आज तुम्ही बघितलं त्याच्या शाळेतली मुलं वगैरे आहेत तिथे ना टोटल आहे ना 50 मुलं असतात आणि सगळे ना आदिवासी आहेत. तर तुम्ही जर ह्या साईडला येत असाल वगैरे तर तुम्हाला आहे ना त्या मुलांना मदत करण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या प्रकारे मदत करू शकता. तर चला आहे ना गावातून आता आम्ही चाललोय गडाच्या दिशेने. या साईडला वरती गड आहे. बाकी इथं यायचा रस्ता वगैरे ना रस्ता थोडा म्हणजे रस्त्याची कंडिशन जरा थोडी बेकार आहे. जागोजागी रस्ता आहे ना काय ठिकाणी काय पॅच एकदम स्मूथ आहेत, काय पॅच आहेत ना एकदम खूपच खडबडीत आहेत. आयुष कुत्रो गाबरू कसं आहे हा. गावात ना एकदम सरळ पायवाटे वरती यायला आणि झाडं अशी चांगली अशी वाढलेली आहेत, त्यामुळे ना उन्हाचं एवढं काय टेन्शन नाही आहे. आणि तुम्ही इथं कसं आहे माहिती आहे का, गड आहे ना लगेच आपल्याला दिसायला ना सुरुवात होतो. इथं बघू शकता पुढं हरीश चाललाय, एकदम प्रॉपर अशी ना मळलेली पायवाट आहे, तीच फक्त फॉलो करत जायचं आहे आपल्याला. बाकी इकडं तिकडं काय भटकायचं नाही. तर चला आता जाऊया वरच्या बाजूला आणि बघूया हा आपला सुधागड खरंच रायगडाचा आहे ना जुळाभाव आहे की नाही. कारण या सुधागडाला आहे ना टकमक टोक पण आहे, जसं आपल्या रायगडाला टकमक टोक आहे तसंच. आणि रायगडाचा महादरवाजा आणि या सुधागडाचा महादरवाजा पण सेम आहे. तर आता वरती गेल्यावर आपण सगळे प्रत्येक गोष्ट आज बघणार आहे. तुम्हाला वाटेमध्ये ना असा आहे ना वॉच टॉवर दिसला ना तर समजायचं तुम्ही ज्या वाटेनं चाललाय ना ती वाट आहे ना अगदी बरोबर आहे. आणि ह्या साईडलाच मागे ना आपल्याला ना तटबंदी दिसायला ना सुरुवात होते. मला वाटतं की ते ना तिकडे टकमक टोक असावं, काय माहीत. आता तुम्हाला माहिती असेल खरंच ते टकमक टोक आहे का काही दुसरं वेगळं आहे तर मला कमेंट करून सांगा. बाकी आता वरती गेल्यावर कळलंच आपल्याला. आज आपल्यासोबत आहे ना हरीश आहे. तर हरीश कसा काय तुला कसा एक्सपिरियन्स काय वाटतंय, कसा असेल गड हा? तर छान दिसतोय. हां बघू वरून जाऊन आता कसं आहे. उन्हाचं वगैरे आता सकाळी ट्रेक चालू केल्यामुळे जरा उन्हाचा एवढा त्रास नाही होत. हा ना, उतरताना होईल.
हां उतरताना होईल तसं. आणि माहिती आहे का महत्त्वाचं म्हणजे ना इथे तुम्ही विचार करा की गडावर आल्यानंतर आम्ही काही दुकानं वगैरे असतील तर आहे ना गडावरती आहे ना काही दुकानं वगैरे नाही आहेत. तुम्हाला जे काय खायचं प्यायचं आहे ना स्वतः कॅरी करा आणि या. तर मित्रांनो आता आहे ना आम्ही थोडं पुढं आल्यानंतर आहे ना त्या वॉच टॉवर होतं ना, वॉच टॉवरपासून पुढं आल्यानंतर आहे ना आपल्याला आहे ना इथे पहिली शिडी बघायला भेटती. तर आता आपण पहिल्या शिडीपाशी पोहोचलो आहे. इथून आता आपण वरती जाऊ. या सुधागडावर येण्यासाठी आहे ना आपल्याकडे 2 पर्याय आहेत. आपण एक महादरवाजा मार्गे पण येऊ शकतो आणि दुसरा मार्ग हा म्हणजे हा शिड्यांचा मार्ग जो आहे ना दर्या गावातनं येतो. आणि ते पाश्चापूर गाव आहे ना तिथून आहे ना आपल्याला येणार एक महादरवाजामध्ये आपण येतो. ठीक आहे. शिड्या एकदम मजबूत आहेत, शिड्यांचा एवढा विषय नाही, मजबूत शिड्या आहेत त्यामुळं आरामात आपण चढू शकतो. आणि आता हा टप्पा पार केल्यानंतर आहे ना इथंच आपल्याला आहे ना कातळात कोरलेल्या ना पायऱ्या बघायला भेटतात. या इकडे बघू शकता तुम्ही, या आहे ना कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. आता उन्हाळ्यामध्ये एवढा काही विषय नाही आहे, पण पावसाळ्यामध्ये ना 100% ना शेवाळामुळे ना पूर्ण आहे ना इथून घसरणं आहे ना चालू असणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात थोडं आहे ना हा गड करणं थोडा रिस्कीच आहे. थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला ना अजून एक आहे ना लोखंडाच्या शिड्या लागतात. ह्या शिड्या आहेत ना जरा खूप मोठ्या आहेत. आधीच्या शिड्या जरा छोट्या होत्या, आता ह्या शिड्या जरा खूप मोठ्या आहेत. आता हरीश वरती चाललाय, हरीशच्या मागे आपण जाणार आहे. आजूबाजूचा नजारा बघू शकता तुम्ही कसा एकदम खतरनाक दिसतोय. अरे ही शिडी आहे ना हलते अक्षरशः. आता मी ॲक्च्युली ना 1-2 व्हिडिओमध्ये बघितलं होतं की शिडी हलते वगैरे, पण खरंच ही शिडी हलते. अगदी पाळणा कसा हलतो तसं पाळणा हलल्यावानी ना शिडी अशी अशी हलते. पण ठीक आहे आरामात चढा. ही शिडी आहे ना बसवायच्या आधी आहे ना लोक आहे ना ह्या शिडीचा आहे ना जुन्या शिडीचा वापर करायचे. आणि इथून वरती आल्यानंतर इथं बघा आपल्याला आहे ना कातळात कोरलेल्या ना पायऱ्या बघायला भेटतात. अशा इथून वर जाऊन त्या साईडनं कसं इमर्जन्सीमध्ये तुम्ही आहे ना ती पण शिडी यूज करू शकता, पण ती जरा थोडी रिस्की आहे. आणि ही पण तशी रिस्कीच आहे, ही नुसती अशी हलते पाळण्यासारखी. तर मित्रांनो आता आहे ना खूप असा रिस्की पॅच नव्हता, पण खूप दमवणारा पॅच होता. आणि त्यामध्ये जे उन्हाचा आहे ना जो तडाखा लागतोय ना त्यामुळं हालतले बेकार होते. हरीश असा घामाने पाक ओला झाला हरीश. खालून सोपा वाटला. सोपा आहे पण घाम निघतोय. म्हणजे आहे सुधागड एवढा काय रिस्की नाही आहे, सोपं आहे. पण काय उन्हामुळे थोडं आहे ना खूपच आम्हाला थकवा जाणवतोय. तर बघा आहे ना आता थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला आहे ना प्रशस्त असा आहे ना पायरी मार्ग लागलेला आहे. सो चला, असा पायरी मार्ग असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. अरे नाही काठी घे, काठी वरती लागेल. काठीचं वजन होईल जास्त. मित्रांनो हा पायरी मार्ग चढून वरती आल्यानंतर ना आपल्याला ना इथे ना एक उंबरठा लागतो. ठीक आहे. कदाचित ना पूर्वीच्या काळामध्ये ना इथे ना दिंडी दरवाजा असेल, कारण की हा उंबरठा बघा आणि पाणी येण्या जाण्यासाठी इथे ना प्रॉपर असं वाट आहे. आणि इथे बघू शकता तिथे तुम्ही इंटरलॉक सिस्टम असते ना, म्हणजे ह्या दगडाला ना आतमधून आहे ना ते शिसं वगैरे ओतून आहे ना ते फिट्ट केले जायचे. त्याचं आहे ना इथं उदाहरण बघायला भेटतं. हे बघा इथे हे दिसते आपल्याला. आणि हा दिंडी दरवाजा इथून आत जायला वाट. आणि इकडं बघू शकता वरती हा बुरुज. तसा या सुधागडाला आहे ना खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. 1648च्या सुमारास आहे ना हा किल्ला आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये आहे ना आणला होता. आता हे बघू शकता ह्या बुरुजाच्या बाजूने वरती जायला हा पायरी मार्ग. हे बाजूला जे आहे ना रेलिंग्स आहेत ना त्यांचा आहे ना वापर करून आहे ना नीट वरती चढा.
उन्हाळ्यामध्ये ट्रेक करताना एवढा काही विषय नाही, पण आहे ना पावसाळ्यामध्ये खूप अवघड आहे. मोस्टली तरी पावसाळ्यामध्ये तुम्ही टाळा इथं यायचं, आणि येत असाल ना तर ग्रुपने वगैरे या. एकटं यायची आहे ना कधी हिंमत पण नका करू. मित्रांनो, आता इथं बघू शकता आम्ही इथे ना दिंडी दरवाजामध्ये पोहोचलेलो आहे. आता सध्या हा दरवाजा इथं थोडा पडलेला आहे तो. इथं बघू शकता प्रॉपर असं आहे ना, इथे ओंडका ठेवायला वगैरे अशी प्रॉपर अशी जागा आहे. मग तुम्हाला दाखवतो. ठेव का इथे दरवाजा बंद केल्यानंतर आहे ना ओंडका ठेवायला इथं जागा आहे. आणि ह्या साईडला आहे हा बुरुज. आता हे झाडामुळे आहे ना काय माहीत भविष्यामध्ये हा बुरुज कधीपर्यंत इथं उभा राहील, कारण हे झाडांची मुळे आहे ना आतमध्ये जाऊन आहे ना ते दगड आहेत ना लूज होत आहेत, आणि त्यामुळे बुरुजावरचे दगड खाली पडत आहेत. जसं की ह्या साईडला बघू शकता, ह्या साईडची ही तटबंदी आहे ना ही बऱ्याचशा प्रमाणात येणार ढासळलेली आहे, आणि थोड्या प्रमाणात सध्या आहे. हा इथं दरवाजा आहे हा, आणि हे दरवाजा चढून यायला ही अशी वाट आहे. म्हणजे सुधागड आहे ना किती भक्कम असेल ना, त्यावरनं ह्याच्यावरनं तुम्ही एक अंदाज लावा. मित्रांनो, हे दिंडी दरवाजातून आहे ना वरती आल्यानंतर आहे ना उजव्या बाजूला आहे ना आपल्याला इथे ना हा चिलकती बुरुज बघायला भेटतो का. तर हा चिलकती बुरुज बघा, हे चिलकती बुरुज. आणि ही दुहेरी तटबंदी काय असते ना ती मी तुम्हाला दाखवतो आता. हे आहे ना बुरुजामध्ये उतरायला आहे ना हे अशी जाग आहे. म्हणजे बुरुजामध्ये ना दुसऱ्या तटबंदीमध्ये जाण्यासाठी ना इथून आपल्याला वाट आहे. हरीश गेलाय हे वरती बघ पालबिल आहे का. कसली मोठी पाल आहे ती. कुठे आहे हे बघ. बघू गाईस पाल बघा केवढी मोठी आहे. अरे ह्याची छोटी दिसते रे अशी. पुढे घे. खूप पडेल. पाल बघा केवढी मोठी आहे बाई. जाणार का खाली. थांब बाई, त्याला हाकलून लावू इथून. अंगावर यायची ती. नको अंगावील. जाऊ दे, रिस्क नको. जाऊ दे नाही तर सोड. नको खाली जायचं का. हा नको जायचं. नको काय ते आईच्या अंगात दोन वाजून साईड. मित्रांनो, आता आहे ना आम्ही या चिलकती बुरुजामधनं आहे ना वरती आलोय. आता तुम्ही बघितलं असेल ती केवढी मोठी पाल होती. काय ठिकाणी विषारी पण पाली पण विषारी असतात, त्यामुळे ना रिस्क नाही घ्यायची जास्त. आता दुहेरी तटबंदी आहे ना मी तुम्हाला दाखवतो. आता हे तुम्हाला दिसत असेल. आता मी एका बुरुजावरती उभा आहे. हा एक बुरुज आहे, आणि त्याच्या पुढे आहे ना हे बघा हा दुसरा बुरुज. ह्याला बोलतात दुहेरी तटबंदी. आता ह्याला आहे ना प्रॉपर अशा मारजंगे आहेत, पण खाली उतरायची खूप इच्छा होती, पण आहे ना आपण रिस्क नाही घेणार जास्त. काय आहे, तुम्हाला विश्वास नाही बसणार, हाताच्या पंजा एवढी ती पाल होती. हरीशनं जवळून बघितली. हरीश केवढी होती ती व्हिडिओ मध्ये छोटी दिसते, पण अशी ती हाताच्या पंजा एवढी होती. फार मोठी होती ती. पॉट केवढं होतं तिचं. अरे हाताच्या पंजा एवढं होतं, खूप मोठं होतं. आता विचार असं चालू आहे आमचा की ह्या पूर्वेच्या बाजूने ना गडाची पूर्ण आहे ना भटकंती करायची. तर चला बघून येऊया आता आपला चिलखती बुरुज पूर्वेकडचा. होप सो तिकडे आहे ना पालबिल नसावी. अरे बुरुज म्हटलं ना, बुरुज समोरच आला, म्हणजे जास्त लांब नाही आहे. चला आहे ना इथं आता पूर्वेकडचा चिलखती बुरुज आहे ना तिथं आलोय. इथून आपल्याला आहे ना छोटीशी वाट आहे जायला. चला हरीश बघ इथं काय पालबिल नाही ना. पालीचा विषय लय डेंजर होता. दुहेरी तटबंदी काय असते ना तिथं मी तुम्हाला दाखवतो. हा आहे ओरिजिनल बुरुज. ठीक आहे, ज्या बुरुजावर आता आपण सध्या उभं आहे ना तो आहे हा ओरिजिनल बुरुज. इथं बघू शकता हरीश उभा आहे. हा ओरिजिनल बुरुज. जरी शत्रूनं जरी हल्ला केला आणि हा बुरुज जर आहे ना ढासळला, तर त्याच्या स्वागतासाठी हा दुसरा बुरुज इथं उभा असणार आहे. ह्याला बोलतात दुहेरी तटबंदी. तर आता बघू शकता आपण तिकडून आलो का, त्या गावामध्ये आपण गाडी लावली, तिथून असं ह्या वाटेनं वरती असा ओलांडा मारून आपण गडावरती आलो. हा बुरुज, ह्या बुरुजाची ही छोटीशी वाट, आणि हे आतमधली जागा. मित्रांनो, आता आपण आहे ना पूर्वेकडच्या ना चिलकती बुरुजापासून आलो, आणि इथं वरती जाताना आपल्याला ना एक कातळात कोरलेलं आहे ना पाण्याचं टाकं बघायला भेटतं. सी गाइज. आणि पाणी पण आहे ना एकदम स्वच्छ आहे. जर तुमच्याकडे पाणी नसेल
तर तुम्ही आहे ना इथलं पाणी पिऊ शकता. विशेष आहे की नाही, विशेष आहे की एवढ्या वरती एवढ्या हाईटवर एका खडकामध्ये ना एवढं पाणी आहे आणि त्याच्यावरती आहे हे झाड आहे. आता आहे ना वाजलेत किती माहिती आहे का, 10:30 वाजलेत. आणि विषय असा आहे ना, जागोजागी थांबून पाणी प्यावं लागते. इकडं बघू शकता हरीश, म्हणजे उन्हाचा फटका एवढा जोरात बसायला लागला ना सध्या. थोडं जरी चाललं ना की असं वाटतंय ना थांबावं, पाणी प्यावं. मित्रांनो, फायनली आम्ही वरती पोचलोय पठारावर. तुम्ही बघू शकता बाजूला केवढं मोठं पठार आहे. त्या साईडला तिकडं तैलबैल आहे, हे बघू शकता. आता या साईडला सगळ्या वास्तू आहेत, त्या सगळ्या वास्तू आहेत ना सगळ्या पडक्या अवस्थेत आहेत, हे बघू शकता. झाडं वगैरे सगळे वाढलेत ना, त्यामुळं सगळ्या वास्तू आहेत ना नष्ट होऊन गेलेत. हे बघू शकता, हे बघा ही एक वास्तू आहे, हे एक चौकोन करून ठेवला, इकडं पण आहे. म्हणजे राजवाड्याचे वगैरे अवशेष असतील हे. चला तिकडे काहीतरी एक छोटंसं आहे ना मंदिर दिसतंय, बघूया कुठलं मंदिर आहे. आणि हे बघा इथून वरती आलं अक्षरशः मध्ये का वाळवंटामध्ये एखादं पाण्याचं तळ कसं दिसतं तसं हा तलाव दिसतोय. गाईज भावांनो इथे ना ओरडला ना की आपला आवाज आहे ना आपल्याला परत येतोय. आता जांबा बघा का, छत्रपती शिवाजी महाराज की जय. इकडे अजून एक वास्तू दिसते, जे सचिवांचा जो राजवाडा जो आहे सुधागडावर तो कदाचित हाच असावा. चला आहे ना एकदा बघून घेऊया. मित्रांनो, आता तुम्हाला म्हटलं ना मी, तो चोर दरवाजा. आता ज्या चोर दरवाजातून आम्ही आतमध्ये जायचा प्रयत्न करतो ना, तो दरवाजा आहे ना इथून बाहेर. आता हे सुधागड फिरताना ना एक गोष्ट कळाली की नाही, पुरातत्व खात्याने ना या गडाकडे ना जरा आहे ना नीट लक्ष दिलं पाहिजे. रायगड संस्था आहे ती आहे ना या सुधागडावर आहे ना, सुधागडाकडे त्यांचं लक्ष आहेच, पण त्यांच्या व्यतिरिक्त पण अजूनही काही संस्था आहेत, त्यांनी जर लक्ष दिलं ना तर कदाचित सुधागड आहे ना खूप चांगल्या प्रकारे सुधरू शकतो. तर मित्रांनो, ज्याची आपण आहे ना आतुरतेनं वाट बघत होतो तो म्हणजे सुधागडाचा महादरवाजा, जो अगदी हुबेहूब आपल्या रायगडाच्या आहे ना महादरवाजासारखा आहे. तिथं आपण पोचलेलो आहे. सो तुम्ही हा माझ्या मागे बघू शकता.